नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात, कारण आपण पोलीस भरती 2025 च्या अनुषंगाने एक सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीला विचारण्यात येतील अशा प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा। आता आजच्या प्रश्नांना सुरुवात करण्या अगोदर पाहूया मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न होता, जेव्हा उपमेयाला कशाचीच उपमा देता येत नसून त्याला स्वतःचीच उपमा दिलेली असते तेव्हा डॅश डॅश अलंकार असतो। आता या ठिकाणी पाहायचं आहे, जेव्हा उपमेयाला इतर कोणत्याही शब्दाची उपमा देता येत नाही तेव्हा त्याला स्वतःची उपमा दिली जाते। म्हणजेच काय, तर उपमेयासारखे दुसरे काहीच नाही असे वर्णन केलेले असते तेव्हा त्या ठिकाणी अनन्वय अलंकार असतो। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे, पर्याय 2 अनन्वय। तर या ठिकाणी पहा, सर्वात पहिल्यांदा आबासाहेब गव्हाणे आणि सोना यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। पुढे सुनील गोरे, आदि क्रिएशन, अशोरोबा पाचपोले, गोपाळ सावडे, रुपेश बुरानवार, राहुल चव्हाण, शुभम गेडाम, सूरज गाढवे, विनायक सिंग, निलेश ग्राफिक्स, उपरे, सूरज कालकुटे, वैभव निकालजे आणि शंकर घुगे यांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। सर्वांचं अभिनंदन। त्याचबरोबर दीक्षा भोले, सोना आणि आशिष जाधव यांनी व्हिडिओमधील प्रश्नांचा सराव व्हिडिओखाली कमेंटमध्ये उत्तर देऊन केलेला आहे। याचा एक फायदा असतो की जेव्हा तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं देता किंवा बरोबर देता त्यावेळी तुमच्या तो प्रश्न नेहमी लक्षात राहतो। त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओखाली उत्तर देऊन सराव केला तर तुमचा चांगल्या प्रकारे सराव होऊ शकतो आणि जर तुम्हाला तो प्रश्न समजून घेता आला तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधीही चुकवणार नाही। त्यामुळे अशा प्रकारे सराव करण्याचा नक्की प्रयत्न करा। आता फार वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? लक्षात ठेवायचं आहे, आर्य समाजाची स्थापना आहे ती 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली। ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 1 1875, ठिकाण होतं मुंबई आणि स्थापना केली स्वामी दयानंद सरस्वती यांनी। ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक प्रश्न येणार आहे, कोणता, की आर्य समाजाचे घोषवाक्य किंवा ब्रीदवाक्य काय होते? तर काय होते, तमसोमा ज्योतिर्गमय। ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 2, संसदेत अप्पर हाऊस कोणाला म्हणतात? आता या ठिकाणी पाहायचं आहे, संसद कोणाची मिळून बनते? मित्रांनो, संसद आहे ती राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून बनते। ठीक आहे, तर यापैकी वरिष्ठ सभागृह कोणतं असतं? तर ते असतं राज्यसभा, ज्याला काय म्हणतो आपण, अप्पर हाऊस म्हणजे वरिष्ठ सभागृह कोणतं? राज्यसभा, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे। तर कनिष्ठ सभागृह कोणतं असतं? लोकसभा। ठीक आहे, त्याचप्रमाणे राज्यासाठी देखील असतं, राज्याचं वरिष्ठ सभागृह असतं विधान परिषद आणि कनिष्ठ सभागृह असतं विधानसभा। प्रश्न क्रमांक 3, पोटॅशियम या मूलद्रव्याची संज्ञा डॅश डॅश। आता या ठिकाणी पोटॅशियम आहे म्हणजे पी म्हणून चालेल का? नाही चालणार आहे। तर ही संज्ञा असते ती त्या मूलद्रव्याच्या लॅटिन नावावरून दिली जाते। जसं की सोडियमचं लॅटिन नाव असतं नॅट्रियम, त्यावरून त्याला Na ही संज्ञा दिलेली आहे। त्याचप्रमाणे पोटॅशियमचं लॅटिन नाव आहे कॅलियम, म्हणून पोटॅशियमला के ही संज्ञा दिलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। त्याचबरोबर लेड ऐकलं असेल तुम्ही, तर लेडचं लॅटिन नाव आहे प्लंबम, म्हणून त्याला Pb ही संज्ञा दिली गेलेली आहे। आणि टंगस्टन या धातूचं लॅटिन नाव असतं वुल्फ्रॉम, म्हणून त्याला W ही संज्ञा दिलेली असते। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी Na सोडियम, Pb लेड आणि के पोटॅशियम आणि W टंगस्टन। ठीक आहे, प्रश्न क्रमांक 4, डॅश डॅश या तारखेला भारतात विज्ञान दिन साजरा करण्यात येतो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतातील शास्त्रज्ञ C.V. रमन यांनी काय केलं होतं, रामन इफेक्टचा म्हणजे प्रकाशाच्या विकिरणाचा शोध लावला होता, म्हणून त्यांना 1930ला
नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं आणि त्यामुळेच या शोधाचा दिवस म्हणून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 28 फेब्रुवारी आपलं उत्तर आहे. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 5. दी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया ग्रंथ कोणी लिहिला? आता या ठिकाणी पाहायचं आहे, दी पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ आहे तो दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला होता, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. पेशी सेल हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? आता या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, पेशीचा शोध कोणी लावला? रॉबर्ट हुक यांनी 1665ला. आणि मित्रांनो, यांनीच पेशीला सेल हे नाव दिलं होतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 2 रॉबर्ट हुक. आता आणखी काय पाहायचं आहे, दुसरे एक शास्त्रज्ञ होते रॉबर्ट ब्राउन, ज्यांनी पेशीच्या केंद्रकाचा शोध लावला होता. तसेच या ठिकाणी लुईस पाश्चर यांनी काय केलं, तर आपण जो रेबीज रोग म्हणतो त्या रोगावर लस शोधली. आणि एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावर लस शोधली. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7. 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? आता या ठिकाणी पाहायचं आहे, 2023चा शांततेचा नोबेल पुरस्कार नरगिस मोहम्मदी यांना मिळाला, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार आहे तो निहोन हिंडाक्यो या संस्थेला देण्यात आलेला आहे. नाव लक्षात ठेवा, निहोन हिंडाक्यो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. गंडक प्रकल्प हा डॅश डॅश या 2 देशादरम्यान आहे. आता मित्रांनो, गंडक प्रकल्प हा गंडक नदीवर आहे आणि उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ यांच्यामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? देश विचारले की भारत आणि नेपाळ, आणि जर राज्य विचारली तर उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर गंडक प्रकल्प, देश विचारले असल्यामुळे भारत आणि नेपाळ, पर्याय 1. प्रश्न क्रमांक 9. बिग ॲपल हे खालीलपैकी कोणत्या शहराचे टोपण नाव आहे? आता या ठिकाणी पाहायचं, 1920च्या शतकामध्ये जॉन जे फिट्ज यांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहराला बिग ॲपल या नावानं संबोधलं होतं आणि याचं टोपण नाव ठेवलं होतं. म्हणजे आपलं उत्तर बिग ॲपल, पर्याय 1 न्यूयॉर्क. प्रश्न क्रमांक 10. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने खालीलपैकी कोणते समुद्र जोडले गेले आहेत? आता मित्रांनो, जिब्राल्टरची सामुद्रधुनी कुठे आहे? तर ही स्पेन आणि मोरोक्को या 2 देशादरम्यान आहे आणि भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागराशी जोडते. ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच मित्रांनो, ही जी सामुद्रधुनी आहे ती आफ्रिका खंडातील मोरोक्को आणि युरोप खंडातील स्पेन या 2 देशांना वेगळं करण्याचं काम करते आणि या ठिकाणाहून व्यापार देखील चालतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 11. इलॉन मस्कने स्पेस एक्सचे मुख्यालय कोणत्या शहरात ट्रान्सफर करण्याची घोषणा केलेली आहे? मित्रांनो, 2024 मधील प्रश्न आहे. ट्रान्सफर ऑलरेडी करून झालेला आहे. मित्रांनो, याचं मुख्यालय सध्या अमेरिकेतील टेक्सास या शहरामध्ये आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. इलॉन मस्कची स्पेस एक्स कंपनी जी 2002 साली कॅलिफोर्निया या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती, तिचं मुख्यालय 2024 मध्ये अमेरिकेतील टेक्सास या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 12. जोड्या जुळवा. 1 जुलै 2024 पासून कायद्यात झालेले बदल, अ गट ब गट. मित्रांनो, भारतीय साक्ष अधिनियम हा नवीन कायदा आहे तो 1 जुलै 2024 रोजी लागू झालेला आहे आणि त्यानं भारताच्या भारतीय पुरावा कायदा या कायद्याची जागा घेतलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर ए साठी 3. ठीक आहे. भारतीय न्याय संहिता हा कायदा भारतीय दंड संहितेच्या जागी आलेला आहे, म्हणजे बी साठी 1. आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हा कायदा CRPCच्या म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या जागेवर आलेला आहे, म्हणजे सी साठी 2. म्हणजे आपलं उत्तर काय? 3 1 2, म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, बिहारमधील गया या ठिकाणी महात्मा गौतम बुद्ध यांना
ज्ञानाची प्राप्ती झाली, म्हणून या ठिकाणाला बोधगया असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? बोधगया, म्हणजेच गया हे ठिकाण बिहारमध्ये आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, नुकताच लागू करण्यात आलेला रेरा कायदा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मित्रांनो, रेरा म्हणजे काय? तर महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी कायदा. तर मित्रांनो, हा कायदा आहे तो महाराष्ट्रामध्ये बांधकाम व्यवसाय आणि जमीन खरेदी विक्रीवर लावण्यात आलेल्या नियमांबद्दल आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 3 बांधकाम व्यवसाय. प्रश्न क्रमांक 15, नीती आयोगाचे विस्तारित रूप काय? मित्रांनो, नीती आयोग म्हणजे काय असतं? तर 1 फेब्रुवारी 2015 रोजी भारताच्या नियोजन आयोगाची जागा एका थिंक टँकनं घेतली. त्या थिंक टँकचं नाव आहे नीती आयोग. तर मित्रांनो, याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. 1 जानेवारी 2015 रोजी भारताच्या नियोजन आयोगाच्या ऐवजी नीती आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र शासनाचे पवित्र पोर्टल हे कशासाठी सुरू करण्यात आले आहे? मित्रांनो, पवित्र पोर्टल म्हणजे काय? तर पोर्टल फॉर विजिबल टू ऑल टीचर रिक्रुटमेंट. म्हणजेच काय? तर शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी पवित्र पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा, पवित्र पोर्टल म्हटलं की शिक्षक भरती. प्रश्न क्रमांक 17, स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या पुतळ्याची उंची किती आहे? मित्रांनो, स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे, ज्याची उंची 182 मीटर आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, हा जो पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी हा गुजरातमध्ये आहे आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025 होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत, तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल, तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 18, द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आता या ठिकाणी पाहायचं, द रेस ऑफ माय लाईफ हे आत्मचरित्र आहे मिल्खा सिंग यांचं. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर या ठिकाणी आपल्याला PT उषा आणि इतर महत्त्वाच्या खेळाडूंचं आत्मचरित्र माहीत असलं पाहिजे. त्याबद्दल माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच जर तुम्हाला या प्रश्नांप्रमाणेच दररोज 100 प्रश्नांचा सराव क्विजमार्फत करायचा, म्हणजेच टेलिग्रामवर ज्या क्विज असतात ज्याचं उत्तर आपण निवडू शकतो, तशा 100 प्रश्नांच्या क्विज जर तुम्हाला दररोज सोडवायच्या असतील, तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्यावर तुम्हाला दररोज 100 प्रश्न सोडवता येतील. सोबतच त्यावर दररोजच्या चालू घडामोडी आणि स्पर्धा परीक्षासंबंधीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आणि माहिती मिळत राहील. त्यामुळे नक्की जॉईन करा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 19, संयुक्त राष्ट्राशी संबंधित संस्थेने चालवलेले ब्ल्यू हार्ट अभियान खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, 2009 साली युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज अँड क्राईम म्हणजेच UNODC या संस्थेनं ब्ल्यू हार्ट कॅम्पेन सुरू केलेलं आहे. आणि हे आहे ते जगभरामध्ये जे ड्रग ट्रॅफिकिंग होतं ते थांबवण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 अंमली पदार्थ तस्करी थांबवण्यासाठी. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर ते क्रियापद कोणत्या प्रकारात आहे? आता या ठिकाणी पहा,
जेव्हा एखादी क्रिया कर्त्यापाशी सुरू होते आणि कर्त्यापाशी संपते, म्हणजेच काय तर त्या वाक्यामध्ये कर्म नसते किंवा कर्मावर क्रिया होत नाही, त्याला काय म्हणायचं, अकर्मक क्रियापद असं म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 अकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 21, तुझ्याशिवाय माझे जीवन अपूर्ण आहे, अधोरेखित शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी पाहायचं, तुझ्याशिवाय या शब्दामध्ये शिवाय हे शब्दयोगी अव्यय आलेला आहे. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं, तर नामाला जोडून येणारा असा शब्द जो नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवतो. तर या ठिकाणी पहा, शिवाय हा तुझ्या या सर्वनामाबद्दल आलेला आहे आणि ते काय दाखवतंय, तर त्या गोष्टीशिवाय किंवा तुझ्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही, म्हणजे काय दाखवतंय, व्यतिरेक दाखवतंय. म्हणजे ज्या ठिकाणी शिवाय हे काय असणार आहे, व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय आणखी कोणती आहेत, तर खेरीज, विना, वाचून, व्यतिरिक्त किंवा परता हे काय आहेत, तर व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. प्रश्न क्रमांक 22, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसते तेव्हा अशा वाक्यरचनेस डॅश डॅश म्हणतात. आता या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं की प्रयोग कसा ओळखायचा, तर या ठिकाणी देखील मित्रांनो आपल्याला प्रयोग ओळखण्यासंबंधी नियम लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदलतं तेव्हा कर्तरी, कर्मानुसार बदलतं तेव्हा कर्मणी आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तेव्हा भावे प्रयोग. मग या ठिकाणी काय म्हणूया आपण, जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या दोन्हीच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नाही तेव्हा त्या वाक्यरचनेस काय म्हणणार आपण, भावे प्रयोग. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आणि जर कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी आणि कर्मानुसार बदललं तर कर्मणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. समीर रामाहून उंच आहे. आता या ठिकाणी पहा, रामाहून या शब्दामध्ये हून हा विभक्ती प्रत्यय जोडला आहे आणि हा कोणत्या विभक्तीचा आहे, तर पंचमीचा आहे. पंचमीचे प्रत्यय कोणते, ऊन आणि हून, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर पर्याय 2 पंचमी. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की प्रथम विभक्तीला प्रत्यय नसतात, द्वितीयला एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते, तृतीयला एकवचनामध्ये नेयेशी, अनेक वचनामध्ये निहीशी, चतुर्थीला एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते, पंचमीला दोन्ही वचनामध्ये ऊनहून, षष्टीला एक वचनामध्ये चाचीचे आणि अनेक वचनामध्ये चे चाची, आणि सप्तमीला दोन्ही वचनामध्ये त ई आ हे प्रत्यय असतात. तसेच संबोधनला अनेक वचनामध्ये नो हा प्रत्यय असतो आणि एक वचनामध्ये प्रत्यय नसतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, झाड बीड, शेजारी पाजारी, उरला सुरला, अघळ पघळ ही कोणत्या शब्दाची उदाहरणे आहेत. आता या ठिकाणी आपण पाहिलं होतं, जेव्हा एखाद्या शब्दातील काही अक्षरांची किंवा पूर्ण शब्दांची पुनरावृत्ती होऊन नवीन शब्द तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, अभ्यस्त शब्द म्हणतो. परंतु अशा वेळी जर एखादं अक्षर बदललेलं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अंशाभ्यस्त. जसं की या ठिकाणी झाड बीडमध्ये झाच्या जागी बी आलं, शेजारी पाजारीमध्ये शेच्या जागी पा आलं, उरला सुरलामध्ये उच्या जागी सु आलं. ठीक आहे, काय होतंय, एक अक्षर बदलतंय तेव्हा या ठिकाणी आपण काय म्हणणार, हे शब्द अंशाभ्यस्त आहेत, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 25, चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता या ठिकाणी पहा, चांदणेला समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत, तर नक्षत्र, चंद्रप्रकाश, कौमुदी, ज्योत्स्ना आणि चंद्रिका. ठीक आहे, मग या ठिकाणी कोणता आलेला आहे, ज्योत्स्ना आलेला आहे, म्हणजे पर्याय 3 ज्योत्स्ना हा शब्द चांदणेला समानार्थी आहे. अवनी म्हणजे काय, धरती. ठीक आहे, यामिनी म्हणजे काय, रात्र. प्रश्न क्रमांक 26, आपलीच असणारी पण आपल्याला गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजे. आता या ठिकाणी पाहायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा वामनानं बळीराजाला 3 पाऊल जमीन मागितली होती तेव्हा काय झालं होतं की बळीराजाला संकल्प सोडायचा होता आणि त्यासाठी हातावर पाणी घ्यायचं होतं. परंतु तेव्हा पाणी घ्यायचं जे पात्र होतं त्याला त्यावेळी झारी म्हणायचे. त्या झारीमध्ये काय झालं, शुक्राचार्य गुप्तपणे जाऊन लपून बसले आणि त्यातून पाणी येऊ दिलं नाही. म्हणजेच काय केलं त्यांनी, तर बळीराजाच्या चांगल्या कामामध्ये अडथळा आणला. म्हणून तेव्हापासूनच आपलीच माणसं जर आपल्या कामामध्ये अडथळा आणत असतील तर त्यांना झारीतील शुक्राचार्य असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी
जर आपलीच असणारी माणसं आपल्याच कामात गुप्तपणे अडथळा आणत असतील तर त्यांना झारीतील शुक्राचारी असं म्हटलं जातं, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, आच लागणे म्हणजे. मित्रांनो, आच लागणे म्हणजे काय, तर झळ लागणे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, जरी आंधळी मी तुला पाहते, यातील अलंकार ओळखा. आता या ठिकाणी पहा काय केलेलं आहे. व्यक्ती म्हणते की मी आंधळी आहे तरी पण तुला पाहते, म्हणजे या ठिकाणी जेव्हा बोलताना वर विरोध केलेला असतो परंतु वास्तविकपणे तसा विरोध नसतो, तेव्हा त्या ठिकाणी विरोधाभास अलंकार असतो. म्हणजे काय, अशा वाक्यामध्ये 2 विरोधार्थी घटना असतात. ठीक आहे. व्यक्ती आंधळी आहे आणि आंधळी पाहते, हे काय विरोधार्थी आहे किंवा विरोधी आहे, म्हणून या ठिकाणी पर्याय 4 विरोधाभास हे आपलं उत्तर आहे. उपमा कधी असतो, जेव्हा 2 वस्तूंमधील समानता दाखवण्यासाठी समान, सारखा, सम, प्रमाणे, परी, परीस इत्यादी समानता दर्शवणारे शब्द वापरले जातात, तेव्हा त्या ठिकाणी उपमा अलंकार असतो. आणि उत्प्रेक्षा कधी असतो, मग जेव्हा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी भासे, जणू, की, जणू काय, गमे, वाटे यासारखे शब्द असतात, तेव्हा त्या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार असतो. आणि रूपक कधी, जेव्हा उपमेय आणि उपमान हे वेगळे नसून यांच्यामध्ये एकरूपता आहे अशा प्रकारचं वर्णन असतं, तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, दही खाऊ मही खाऊ होणे म्हणजे काय. आता या ठिकाणी पहा, दही खाऊ मही खाऊ होणे म्हणजे काय, तर अनिश्चितता वाटणे, एखाद्या गोष्टीबद्दल अनिश्चितता वाटणे, पर्याय 3 आपलं उत्तर आहे. हे खाऊ की ते खाऊ असं होणार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता या ठिकाणी पहा, भुंगा या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहेत, भृग, मधुकर, भ्रमर, मिलिंद इत्यादी. मग या ठिकाणी कोणता आलेला आहे, मधुकर आलेला आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. रत्नाकर म्हणजे समुद्र आणि चपला म्हणजे वीज. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे विचारलेला सराव प्रश्न. प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, स्टॅच्यू ऑफ युनिटी, स्टॅच्यू ऑफ युनियन किंवा स्टॅच्यू ऑफ लिबरेशन. जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल किंवा तुमचा चांगला अभ्यास झाला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील, प्रश्नांची माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याच सारखे आणखी प्रश्नोत्तरे पाहून पोलीस भरती 2025साठी महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.